संजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील 3 बंद घरे चोरट्यांनी फोडून आतील सोने, चांदीचे दागिने तसेच रोकड असा 2 लाखाहून अधिक मद्यमाल लंपास करून पोबारा केला। यातील 2 घरफोड्या एका दिवशी झाल्या आहेत। पोलिसांनी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे। घटनेची माहिती अशी, फिर्यादी प्रणाली सुनील माळी, राहणार आरवाडे पार्क, माळी एजन्सी समोर, वरद एकदंत अपार्टमेंट, दुसरा मजला, रूम क्रमांक 202 सांगली, या बुधवार दिनांक 28 रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास घरास कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या। त्या सायंकाळी 6च्या सुमारास परत आल्या। दरम्यानच्या काळात चोरट्यांनी बंद घर कुलूप तोडून आत प्रवेश केला। आतील 3 तोळ्याचे मंगळसूत्र, 3 ग्रॅमच्या रिंगा, 6 ग्रॅमचे कानवेल, 3 ग्रॅमची अंगठी, लहान मुलांचे बारशातील सोन्याचे बदाम, 2 चांदीचे जोडव्याचे जोड, रोख 30,000 असा 69,700 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। दुसऱ्या घटनेत अहिल्यादेवी होळकर चौकातील हॉटेल मानव नजीक राहणारे श्रीकांत दादासाहेब तेली हे खाजगी नोकरदार आहेत। बुधवारी दिनांक 28 रोजी सकाळी 10 ते रात्री 9 या कालावधीत त्यांच्या घरास कुलूप लावून ते बाहेर गेले होते। चोरट्यांनी या दरम्यानच्या काळात त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। आतील कपाटात ठेवलेले 65,700 रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख 4,000 असा 69,700 रुपयांचा मुद्देमाल लंपास करून पोबारा केला। तिसऱ्या घटनेत सुहास जयंत चौधरी, राहणार कुपवाड रस्ता, अकोजनगर, सांगली, यांच्या सासऱ्यांचे घनश्याम नगर येथील बंद घर चोरट्यांनी दिनांक 23 रोजी सकाळी 11 ते दिनांक 28 रोजी सायंकाळी 6 या कालावधीत फोडले। घराच्या टेरेसवरील दरवाजा फोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करून आतील रोख 13,000 रुपये लंपास केले। 3ही फरियाद पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, संजयनगर।